नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबूराव घुंसे श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी या पुस्तकातील 19वी कविता पान नंबर 87 या पानावरची गे मायभू ही सुरेश भट यांची कविता पाहणार आहोत. कविता पाहण्या अगोदर ही कविता आपण एकदा गाऊन म्हणूयात. तर पहा. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. तर विद्यार्थ्यांनो, ही आपण कविता गायलेली आहे. आता आपण या कवितेचा परिचय पाहूयात. अगोदर सुरेश भट यांचा परिचय पाहूयात. यांचा जन्म 1932 साली झाला आणि यांचा मृत्यू 2003 साली झालेला आहे. सुरेश भट हे सुप्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जातात. त्याचप्रमाणे गझलकार म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयांच्या कवितातून जाणवते. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांनी गझल या रचनाबंधांचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला. त्यांच्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला. मराठीमध्ये गझल लोकप्रिय करण्याचं सर्व श्रेय सुरेश भट यांना जातं. काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे. तर काफला हा कविता संग्रह तुम्हाला मिळाला तर अवश्य वाचा. आणि सुरेश भट यांच्या कविता अतिशय सुंदर आहेत. राजकीय सामाजिक या आशयांवर त्यांचं खूप काव्यलेखन झालेलं आहे. त्यामुळे ते प्रसिद्ध कवी म्हणून सर्वदूर परिचित आहेत. हा झाला कवींचा परिचय. आता आपण या कवितेमध्ये सुरेश भट यांनी काय सांगितलेलं आहे, कशाविषयी माहिती दिली हे आपल्याला या 3 ओळीवरून लक्षात येईल. कवी म्हणतात, मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते. हे अगदी योग्य आहे. लक्षात घ्या, मातृभूमी म्हणजे भारत माता. भारत माता, माता आणि माती
याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे. म्हणजे या दोन्हीही आपल्याला सांभाळतात हे लक्षात घ्या. माती आणि माता. माता जन्म देते आणि माती जगायला शिकवते. तर या कवितेमध्ये मातृभूमीविषयीचं अतिशय सुंदर वर्णन कवी सुरेश भट यांनी केलेलं आहे. कवी म्हणतात, मातृभूमी आपणाला वाढवते आणि सर्वांगाने घडवते. आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्व असते आणि ते आपण दिलंच पाहिजे. आई इतकंच महत्व आपण आपल्या मातृभूमीला दिलं पाहिजे. म्हणून कदाचित आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या भारत देशाला भारत माता म्हणतात. कुठल्याच देशाला माता हा शब्द लावलेला नाही, लक्षात घ्या. अमेरिका माता असं आपण कधी ऐकलेलं नाही. इंग्लंड माता असं आपण कधी ऐकलं नाही. परंतु भारत माता हे आपण ऐकतो. आणि खरंच माते इतकं, आई इतकंच प्रेम आपल्याला या मातृभूमीवर केलं पाहिजे आणि ती आपल्याला तेवढी माया लावते. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय आणि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते. कवीलाही असं वाटतं की आपल्या या मातृभूमीचे आपल्यावर अनंत खूप उपकार आहेत आणि या उपकाराची फेड आपण कशी करावी, या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय काय करावं असं सतत कवीला वाटत असतं. म्हणून कवीने उपकाराची थोडी परतफेड करावी म्हणून ही कविता रचली असावी. प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने या कवितेत व्यक्त केला आहे. अतिशय सुंदर अशी कविता आहे. तर आपण कवितेचा थोडक्यात भावार्थ स्पष्टीकरणासह पाहूयात. कविता तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणावी आणि पुन्हा पुन्हा ऐकावी आणि पुन्हा पुन्हा वाचावी अशी ही कविता आहे. तर कवितेला आपण सुरुवात करूयात. कवी पहिल्याच कडव्यात म्हणतात, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आपल्या मातृभूमीचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. ती आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते आणि आपल्या जीवनामध्ये आई इतकंच महत्व या मातृभूमीला आहे. म्हणून कवी पहिल्या कडव्यात म्हणतात, हे भारत देशा गे मायभू. मायभू हा शब्द मातृभूमीसाठी वापरलेला आहे, भारत देशासाठी वापरलेला आहे, भारत माता यासाठी वापरलेला आहे. म्हणून कवी या भारत देशाला उद्देशून म्हणतात की हे मायभू तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत, इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत की त्या उपकाराची परतफेड म्हणून मी जर चंद्र सूर्य तारे हे जरी आणून त्याची आरती केली ना, तुझी आरती केली तरी सुद्धा पांग फिटणार नाहीत. म्हणून कवी म्हणतात, मी चंद्र सूर्य तारे आणीन आणि तुझी आरती करीन, तुला ओवाळीन. का? कारण तुझे अनंत उपकार माझ्यावर आहेत. मी आज जो कोणी आहे, माझं जे अस्तित्व आज आहे ते फक्त तुझ्यामुळं आहे. म्हणून तुझे उपकार माझ्यावर खूप आहेत. फेडीन पांग सारे. पांग फेडणे म्हणजे उपकाराची परतफेड करणे. वाक्यप्रचार आहे, लिहून ठेवा. आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, म्हणजे अनमोल अशा वस्तू मी तुझ्या आरतीसाठी, तुझ्यासाठी आणीन. कारण भारत माता सुद्धा अनमोल आहे, अमूल्य आहे. तिचं मूल्य इतर कशाशी करता येणार नाही. आईप्रमाणे भारत मातेला कवी स्थान देतात. दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतात, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा. तान्हा लहान बाळ. मी जरी कितीही वयानं मोठा झालो तरी भारत माता मी तुझ्या पुढं खूप लहान आहे. आपल्या आईला सुद्धा, कोणत्याही आईला आपला मुलगा कितीही मोठा झाला तरी
आईपेक्षा तो लहानच असतो. म्हणून कवी या ठिकाणी भारत मातेला म्हणतात, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. पान्हा म्हणजे आईचे दूध. आईचं दूध पिऊन मुलाला जसं बाळसं येतं, ताजं तवानं मूल होतं, त्या पद्धतीनं भारत माता हे मातृभूमी, तुझा मी लहान बाळ आहे, त्यामुळे माझ्या शब्दामध्ये तुझा प्रेमाचा पान्हा सोड आणि माझ्या शब्दांना ताकद येऊ दे, माझ्या शब्दांमध्ये बळ येऊ दे, माझ्यामध्ये बळ येऊ दे. म्हणून माझ्या शब्दात तू हळूच पान्हा सोड. किती आतुरता किंवा किती प्रेम, किती लळा या शब्दांमध्ये आहे हे आपल्याला दिसून येतं. कवी तिसऱ्या कडव्यात म्हणतात, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला. कवी म्हणतात, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. कवी मातृभूमीला उद्देशून म्हणतात की हे आई, तुझ्या पुढे मी माझी व्यथा गात राहणार नाही. व्यथा, दुःख, वेदना. कवी म्हणतात, मला जो त्रास होतोय किंवा मला जे दुःख आहे, मी हे दुःख तुझ्या पुढे मांडणार नाही. कारण तुझ्यामुळेच माझ्या या जन्माला अर्थ आलेला आहे. तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. जन्मास अर्थ येणे म्हणजे जन्म सार्थकी होणे, जन्म सार्थकी पावणे. म्हणजे माझ्या जन्माचं सार्थक झालं की या मातीमध्ये माझा जन्म झाला, हेच माझं मोठं भाग्य आहे. म्हणून कवी म्हणतात, मी तुझ्या पुढं माझी व्यथा मांडणार नाही, कारण या व्यथेपुढं माझा जन्म सार्थकी होणं हेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. म्हणून कवी म्हणतात, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. या जन्माला अर्थ तुझ्यामुळे आलेला आहे, त्यामुळे तुझ्या पुढे माझी व्यथा मी मांडणार नाही. म्हणजे किती मौल्य किंवा किती उपकार या भारत मातेचे आपल्यावरती आहेत हे कवीला या ठिकाणी दाखवायचंय. आणि खरंच आपल्या भारत देशाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. आपला भारत देश जो आहे तसा कुठलाच देश नाही. कितीतरी जाती धर्माचे लोक, कितीतरी पंथाचे लोक, कितीतरी वर्णाचे लोक या भारत देशात राहतात, पण सर्वजण गुण्या गोविंदाने आनंदाने राहतात. सर्वांना बोलण्याचं, वागण्याचं, राहण्याचं, फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. असं स्वातंत्र्य, एवढी मोकळीकता इतर दुसऱ्या कुठल्याच देशात नाही. आपण खूप मोठे भाग्यवान आहोत. आपण खूप मोठे नशीबवान आहोत की आपला जन्म या भारत देशात झाला. हे विसरता कामा नये. हेच उपकार कवीला या ठिकाणी सांगायचे आहेत. कवी पुढच्या कडव्यात म्हणतात, मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. कवी या शब्दात तर आईचे उपकार, भारत मातेचे उपकाराची फेड करताना खूप मोलाचे शब्द वापरतात. ते म्हणतात, हे मायभू मी पायधूळ घेतो. पायधूळ घेणे म्हणजे पायाखालची माती घेणे किंवा भारत मातेचं चरण स्पर्श करणे किंवा भारत मातेला वंदन करणे, नतमस्तक होणे या अर्थानं हा शब्द आहे. मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा. ललाट रेषा म्हणजे माझं नशीब, माझ्या नशिबाची रेषा. बनते प्रयाग काशी. प्रयाग काशी म्हणजे प्रयाग काशी. काशी हे आपलं तीर्थक्षेत्र, सर्वश्रेष्ठ क्षेत्र मानलं जातं. जसं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला तीर्थक्षेत्र, पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं, तसं काशी सुद्धा एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तर तुझी पायधूळ मी माझ्या कपाळी लावली तर माझं नशीब बदलेल आणि माझं जीवन, मला पावित्र्य प्राप्त होईल, माझं जीवन सार्थकी लागेल. एवढं भाग्य तुझ्या चरणामध्ये आहे, तुझ्या पायधुळीमध्ये आहे
किती पायधूळ मी जरी माझ्या मस्तकी लावली तर माझं नशीब बदलेल आणि माझं जीवनाचं सार्थक होईल, माझ्या जीवनाला पावित्र्य येईल. बरेच ठिकाणी आपण पाहतो, ऐकतो, वाचतो की माणूस ज्यावेळेस तीर्थक्षेत्रांना भेटी देतो त्यावेळेस स्वतःचं काहीतरी ओझं हलकं झाल्यासारखं तो परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. तसं काहीसं कवी या भारत मातेला परमेश्वराचं रूप देऊन ते म्हणतात की माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. शेवटच्या कडव्यात तर कवी या भारत मातेला उद्देशून अतिशय सुंदर असे शब्द रचना या ठिकाणी करतात. ते म्हणतात, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी. भारत माता तुझे माझ्यावर इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत की मी तुझ्यासाठी रोज अशी गाणी गाईन, कारण माझं जीवनच तुझ्यामुळे सार्थकी झालेलं आहे. माझ्या जीवनाला जे महत्व आलेलं आहे, माझं जीवन हे सर्वस्व जे सार्थकी पावलेलं आहे ते तुझ्यामुळेच आहे. म्हणून मातृभूमी भारत माता, हे आई तुझी गाणी मी अशीच रोज गाईन, कारण माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. वाणी म्हणजे भाषा. माझ्या भाषेला सुद्धा तुझ्यामुळेच महत्व आलेलं आहे. म्हणजे कवींनी ज्या कविता रचलेल्या आहेत त्या कवितेला प्रसिद्धी जी आलेली आहे ती या भारत मातेमुळेच आलेली आहे, मातृभूमीमुळेच आलेली आहे. आणि कवी जे सर्वश्रेष्ठ प्रसिद्ध कवी, प्रसिद्ध गझलकार म्हणून जे ओळखले जातात ते या भारत मातेमुळेच. म्हणून कवीला वाटतं की या भारत मातेचे माझ्यावर खूप उपकार आहेत, प्रचंड उपकार आहेत, आणि त्या उपकाराची थोडीशी परतफेड, पांग फेडण्याचं काम मी या 4 शब्दामधून करतो आहे. अशा पद्धतीचं मोठेपण आणि नम्रता या ठिकाणी कवींनी आपल्या कवितेमधून सांगितलेली आहे. सुंदर अशी कविता आहे. मातृभूमीचे आपल्यावर खूप उपकार आहेत, तिच्यामुळेच आपण वाढलो आणि घडलो असं कवी या ठिकाणी म्हणतात. आणि आपल्या आई इतकंच महत्व आपण भारत मातेला दिलं पाहिजे, हा संदेश या ठिकाणी कवी आपल्याला देत आहेत. आपण सुद्धा या भारत मातेसाठी, या भारत भूमीसाठी जे काही करू शकतो ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल आणि आपलं जीवन धन्य होऊन जाईल. धन्यवाद. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही मला कळवू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.